मी खऱ्या अर्थानं रणजित दादांचं अभिनंदन करेन की रणजित दादांनी हा विडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी, माझ्या मागास भागाचं, माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही। आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि मी देखील त्यांना सांगितलं की माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी समजतो। त्यामुळे ही जी काही जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीत दुष्काळी भागाला दुष्काळापासून मुक्त करायचं आहे। रणजित दादा तुम्ही काळजी करू नका, आपण मिळून हे काम करू। आणि मग रणजित दादा असतील, जयकुमार भाऊ असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय प्रधानमंत्री महोदयांपासून तर राज्य सरकारपर्यंत सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर केल्या। आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, काही लोक सांगायचे ज्यावेळी रणजित दादांनी सांगितलं नीरा देवधरचं पाणी फलटण आणि माळशिरसला देऊ, त्यावेळी काही लोक सांगायचे हे शक्यच नाही आहे, हे होणारच नाही आहे, हे होऊच शकत नाही आहे। त्या लोकांना मी सांगतो हे झालेलं आहे, हे आम्ही करून दाखवलेलं आहे, हे शक्य करून दाखवलेलं आहे।